कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आणि सहकार चळवळीतील महत्त्वाच्या गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदी नावीद मुश्रीफ यांची निवड ही एक मोठी घडामोड ठरली आहे। या निवडीमागे राजश्री शाहू आघाडीतील अंतर्गत गोट्यात झालेल्या सामंजस्याचं आणि एक प्रकारे नवे नेतृत्व पुढे आणण्याचे संकेत दिसून येतात। विश्वास पाटील उर्फ आबाजी गोकुळचे माजी चेअरमन आणि आघाडीतील ज्येष्ठ नेते यांना ही निवड अधिकृतपणे सांगण्याची जबाबदारी आमदार सतेज पाटील यांनी पार पाडली। ही कृती केवळ औपचारिक वाटली असली तरी तिच्या मागे एक राजकीय संदेश लपलाय। आबाजींची सहमती घेऊनच नावीद मुश्रीफ यांचं नाव पुढे आलंय हे यातून स्पष्ट होते। याचा अर्थ गोकुळमध्ये नेतृत्व बदल शांततेत आणि सहमतीने पार पाडण्याचा प्रयत्न केला गेलाय। मात्र या सगळ्या घडामोडीमध्ये बंटी पाटलांची भूमिका ही अनेकांच्या चर्चेचा विषय ठरले। आघाडीतील युवक आणि प्रभावशाली चेहऱ्यांपैकी एक असलेल्या बंटी पाटील यांनी या निवड प्रक्रियेपासून काहीच अंतर ठेवलं होतं असं बोललं जाते। त्यामुळे त्यांनी या बदलाला मूकसंमती दिली की त्यांची भूमिका डावलली गेली हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे की गोकुळसारख्या मोठ्या संस्थेतील चेअरमन पद हे केवळ सहकारी संघटनेतील पद नाही तर कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात वजन वाढवणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे। नावीद मुश्रीफ यांच्या निवडीने आघाडीने एक प्रकारे पुढच्या राजकीय नेतृत्वाची चाचपणी सुरू केली असल्याचंही बोललं जात आहे। आता पाहायचं आहे की नव्या चेअरमनच्या नेतृत्वाखाली गोकुळ संघ कोणत्या नव्या दिशा घेतो आणि राजश्री शाहू आघाडीच्या पुढील डावपेचामध्ये या निवडीचा नेमका उपयोग कसा होतो। अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।